तर हा रोड येतोय आपला त्र्यंबकेश्वर वरनी आणि हा फाटा आहे सापगाव फाटा। तर तुम्हाला हरिश्चंद्रगड जायचं असेल तर इथून आत जायचं आणि ब्रह्मगिरीला जायचं असेल तर इकडून जायचं। ही गाडी आली ना इकडून ब्रह्मगिरीला जातात आणि ट्रॅक्टर आलाय तिकडं गडाला जातात। तर तुम्ही ह्या रस्त्याने आला किंवा ह्या रस्त्याने आला तर तुम्ही समोरच तुम्हाला किल्ल्याचा बोर्ड दिसेल, ह्यो जातो हर्षवाडीकडे आणि हाच रस्ता जातो आपला हरिहरगडाकडे। तर चला गडाकडे जाऊया। नमस्कार मित्रांनो, चव्हाण बंधू चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ हा हरिहर फोर्टचा आहे। तर आपण हा फोर्ट कसा केला अख्खा ब्लॉग नक्की बघा आणि ब्लॉग आवडल्यास सांगा कसा आवडला। तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा पूर्ण ब्लॉग आणि सांगा। मस्त आहे गड चढायला, नक्की बघा। ट्रॅकिंगसाठी चांगला आहे, ट्रॅकिंगसाठी चांगलं आहे। तर बघा पूर्ण ब्लॉग आणि सांगा कसा आवडला कमेंटमध्ये। पुढे दिसतोय तो गड आहे आणि तुम्ही इथं आलं तर तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतील। पर पर्सन आहे 30 रुपये आणि तुमच्या जर एक्स्ट्रा कॅमेरा वगैरे असेल तर ते 100 रुपये असं टोलगेट लागेल आणि तुम्हाला असं साधारण ऑफिस दिसेल। तर इथं तिकीट काढा आणि चला ट्रॅकिंगला। तर आता वाजलेत ऑलमोस्ट 6:30। आता आम्ही वरती चाललो आहे अमृताला आमचं तिकीट घेऊन। तर चला इकडे मागं जाऊ का, मागं बघू शकता गाव किती चांगलं आहे। तर आता आपण चाललंय गडावर, पुढेच गड दिसतोय आणि तुम्ही बघू शकता बराच फोन आला। व्हिडिओ बंद कर की बंद। हॅलो। तर मित्रांनो तुम्ही अशी इथं गाडी पार्किंग करू शकता। 20 रुपये आहे बारक्या गाडीला, मोठ्या गाडीला 100 रुपये। आणि तिथून आले की इथं आपल्याला का इथून आतमध्ये जायचं आहे आणि तिथं आम्हाला रस्ता दिसला होता दाखवतो आणि हे पुढं समोर दिसतंय तो गड। तर बघूया आपल्याला किती वेळ जात आहे। आपण फर्स्ट टाइम आलोय आणि हा काय येत नाही पटापट। अमृत चल ना, आपल्याला तिथं मेन फोटो काढायचा यार। आम्हाला मेन फोटो काढायचे तिथे म्हणून लवकर आलोय आम्ही, कारण आज खूप गर्दी आहे। कारण आज आहे 31 डिसेंबर, सगळेजण त्र्यंबकेश्वरमध्ये खूप जण आलेत। चला आता थोड्या वेळात लय गर्दी होईल तर आपण पटक्यात जाऊया वर। तुम्ही बघू शकता इथं आपण पार्किंग केली आणि ऑलमोस्ट आपण एवढं चढलोय आणि इकडं अजून वरती जायचंय। आणि हे एक बघा किती सुंदर आहे। अमृतमध्ये खूप एनर्जी आहे। अमृत नुसतं काय बोलणार नाही तो, अजून नुसतं हात दाखवणार बस। वाचतोय का? ठीक आहे चलो चलो चला अवघड अवघड टप्प्याने चला। तर आपल्याला आता असं जायचंय, काही काढत आहे। हो मस्त पॅसेज आहे, पावसाळ्यात इथं खूप पाणी असतं। असं काय दिलंय रस्ता, असं आहे। पुन्हा एकदा खूप जंगलातून जायचं आपल्याला। अमृतमध्ये इथून शॉर्टकट आहे, झराचं पाणी येतं तिथून जाऊ शकतो आपण, काय नाही चलायचं। चल जाऊ दे, नको म्हणतोय तो दमलाय। करवंदाची झाडं खूप आहे।
बोराचं भेटायला पाहिजे बस, नाश्ताच झाला आमचा. थोडं थोडं ह्याच्यासारखं आहे हा राजगड. सगळं असं डोंगरातून असं पाणी येतं, त्या वाट्याने रस्ता काढलेला आहे. मित्रांनो, हा का ट्रॅक आहे ना, असा दाट जंगलातून मधून रस्ता काढलेला आहे. थोडंच तुम्हाला ओपन दिसेल, नाही तर सगळं असं आहे. अजून आताशी आम्ही खालच्या टप्प्याला आहे, अजून वर जाऊन बघायचे काय काय. अमृत असं चाललं. चलो अमृत बघ, तुझं नुसतं बोटच दिसणार आज. तर तिकडून आले की आपल्याला असं यायचंय वरती गड. इकडून पाणी येत असेल ना, आणि इथून आपल्याला आत जायचंय. चला, अशा म्हणलं ना तुम्हाला, आपल्याला अख्खा ट्रॅक असाच आहे. थोडाफार कुठं उघडे दिसत नाही तर असंच बंद जायचंय. चलो, तर असा काय आहे ट्रॅक बघू शकता, पूर्ण जंगल. आता वरती थोडं गेले की हाय व्यवस्थित बघू शकता, पूर्ण जंगल. वरती पर्यंत जंगल आहे सगळं. असं मित्रांनो, फायनली आपल्या लास्ट टप्प्यावर आहे. चला बघूया 2 मिनटं. सो फायनली आपण आलो आता ह्या टप्प्याला. आता वरती जाऊया. अमृत म्हणते आता निघूया आपण. जमला का रे? जमला, जाऊ द्या. तो कायच बोलत नाही. फोटो इथे नाही. तू इथं फायनली हा ट्रेक आम्ही चालू केला. आता इथून असं वर चढायचं आहे. एका अशा तुम्हाला खापऱ्या भेटतील, ह्याला जाम पकडा, मनाची तयारी करा आणि चला चढायला. चल अमृत जायला पुढं, मग आपला व्हिडिओ तो काढेल. चल यूट्यूबर. ते पण यूट्यूबर आहे माहिती आहे का, ड्रोन बिन उडवतात मस्तपैकी. अरे हाय तरी म्हण 1 2 3. हा, इथं असं खाच्या आहेत पकडण्यासाठी. त्या खाच्याला पकडून तुम्ही चालू शकता. तुला काही अवघड नाही आहे, सोपं आहे. स्टेट पण जाऊ शकता तुम्ही, फक्त मनाची तयारी ठेवा. मस्त चालत राहा. माझा कोण काढणार? काय हो, माझा पण काढणार. थांब तिथं, मी येतो आता. तर चला आता चढूया. ते खालचे पण यूट्यूबर आहे, गर्दी आहे. आमच्या आधी गेलेली आहे वरती, म्हणून आम्ही जरा थांबलो होतो. आता चला, आता मी चढतो वर. अमृत पोचले. रेडी. चला पोरांनो, हे ते आता वरती निघून असं साधारण तुम्हाला चढायला लागेल. हे बघा, हे खापरे इथं पकडा आणि असं वर वडा. प्रत्येक पायरीवरती आहेत. शोधा, हात ठेवा. चला, शोधा, हात ठेवा आणि चला. असं करत आपण आलो पण वर. दाखव, आपण आलो पण. हे बघा, हा दरवाजा. एवढं काही मुश्किल नाही आहे, फक्त चढता की काळजी घ्या, हात बी सटकून नका देऊ आणि चढा. तर चला आता वर. तर असं काही पॅसेज आहे, असले होल असायचे, असा काही मधून सगळं पाहता यायचं. बॅग घेऊन जाईल. चल हो बाजूला, जा तू जा. बघा, जुन्या काळात असले होल असायचे. इथं पाहून किंवा माशा वगैरे ठेवण्यासाठी किंवा त्या छोट्या होलमधून दूरचं दिसण्यासाठी ह्याचा उपयोग करायचे. असं आहे ना. चला आता आपण खाली जाऊया. याच्यामधून आवाज देण्यासाठी दूरवर आवाज जायचा असं होलमधून, त्याच्यामुळे ह्याचा वापर करायचा. हा, याच ये रस्ता जो दिख रहा है, व्हिडिओ होणार आहे. नाही बंद राहायचं. दरवाजाचा चालू. तिथून आले की इकडून आले की दग. माग बघ, मागा बघा. खालून चल.
एकेकाने बसा. हात जोडतो ना. असं जातो थांब आला पण पुढं काय रे तिथं गेट पाशी व्हिडिओ काढायचे होते. हो कसं बरोबर बघ ना हे दगड कोकणून रस्ता काढलाय. यो फायनली दरवाजे पार करून वरती आलो. चलो आता यो तर पानाच्या टाका पुढेच तुम्हाला हनुमानचं मंदिर दिसेल. हां पाया पडूया आणि तिकडे एक मंदिर आहे तिकडे जाऊया. इथे एक तुम्हाला काही खायचं असेल तर खाऊन घ्या. ह्याच्याच मागं एक पाण्याचं टाक आहे. तळ ओके सॉरी तळ आहे. अमृत सांगाल तसं पाण्याचं तळ. हा मोठा आहे तिथं 2 आहे अजून व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि तिकडं वर एक स्पॉट आहे तिकडं. आणि आम्ही आता चाललोय मंदिराकडे. इकडे एक मंदिर आहे. चलो तर अमृत 80 डिग्रीचा तेव्हा आपण चढलो. तिथून वरती आले की थोडं अजून चढायचं आहे. कसं वाटलं तुला ते चढून? तो एक स्पॉट आहे बघा आणखी. हां ते कसं वाटलं तुला चढून? काय वाटलं? मस्त वाटलं. जसं व्हिडिओमध्ये दाखवतात की भयानक आहे असं आहे तसं आहे. कसं वाटलं? काय नाही सोपं आहे चढण्यासाठी. फक्त जिद्द पाहिजे आणि व्यवस्थित चढायला पाहिजे. मस्ती नाही त्या गोष्टीत मस्ती नाही. आणि वरती गडावर आले की तुम्हाला फक्त 2 पाण्याचं टाकं एक तळं आणि हनुमानचं मंदिर आणि अजून एक मंदिर दिसेल. बाकी तसं काही नाही आहे बघायला. हा गड फक्त एक ट्रॅकिंगसाठी चांगला आहे ना. तुम्ही ट्रॅक करू शकता इथं मस्तपैकी. ट्रॅकिंगसाठी ते बी सकाळी यावं लागेल तुम्हाला इकडं चढण्यासाठी. 6 वाजता तुम्ही गड्याच्या पायथ्याशी पाहिजे. बरोबर होऊन जाईल तुमच्यासाठी. तर चला आता आपण मंदिरा का चाललं तर तिकडे बघूया. आणि तुम्हाला दुसरं एक करायचं असेल तर वर आल्यावर एक छोटं आहे आणखी ट्रॅकिंगचं ते पण करू शकता तुम्ही. आणि जास्त थोडीफार जर असेल ताकद आणखी उरलेली तर समोर एक गड आहे. यो गड करा. हा यो एक गड करा. काय नाही सोपं आहे आपला. इथून उडी मारली तिकडे घेऊन जाईल. तू उडी मारशील का? तुझ्यात आहे का ताकद? ओके ओके इथं एक टाक आहे वाट नाही तर पुढं मंदिर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की पाण्याचं टाक आहे. इथं एक आहे तिकडं अजून 4 आहे. चला बघूया. अमृत म्हणतोय किती खोल आहे बघायचं असेल तर उडी मारू नका. लेच खोल असेल तर डायरेक्ट खाली जायचं. इथं एक आहे 5 फूट असेल जास्त. ही घाण कोणी टाकले काय माहीत. पाणी स्वच्छ करायला पाहिजे नाही. हे एक छोटं आहे. हां लगेच दिसलं एवढं खोल नाही आहे. जुन्या काळामध्ये पाणी वापरण्यासाठी पाणी साचून ठेवण्यासाठी वापर केला. पुजारी दिसते बाबा इथं. कशाचं मंदिर आहे बघू चला. तर मित्रांनो असा आहे सुंदर परिसर. तिथं वर एक टेकूड आहे. तिथं जाऊन तुम्ही ट्रॅक करू शकता. इथं एक आहे. आणि मगाशी मी 2च टाकं बघितलं म्हणून व्हिडिओमध्ये 2 टाकं म्हणलं. तसे भरपूर टाकं आहे पाण्याचे. भरपूर दिसले आम्हाला. ॲक्च्युली हे मंदिर नाही आहे. इथं 4ही बाजूनी तुम्हाला बंद दिसेल आणि फक्त एक छोटीशी जागा आहे आतमध्ये जायला. बरोबर का? आंबे वगैरे राहण्यासाठी जागा असेल. मंदिर इथं आम्हाला एकच दिसलं हनुमानाचं. तर दुसरी साईड कुठली असेल तर तिकडे बघूया. ती पोरं बघा तिथं जाऊन मस्ती वगैरे सगळं चाललंय त्यांचं. तर फायनली आमचा हरिहरी गड पूर्णपणे पूर्ण झालेला आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही इयर एंडला
एक कुठली ट्रिप काढतो, दोघंच जण येतो आणि होऊन जाते. आता पुढल्या वर्षी कुठली ट्रिप येईन काय माहिती, आमच्या दोघांची. बाकीचे व्हिडिओ येत राहतील आपले नॉर्मल. तर नक्की सांगा कसा आवडला हा गड ट्रॅक. आणि खूप सोपं आहे, फक्त तयारी करून या. चला, तर इथे आहे हनुमानाचं मंदिर आणि इथंच आहे पुढं तो ट्रॅक. बघू शकता जास्त नाही आहे गड चढायला वरती, म्हणजे फिरायला वरती. तो एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. आणि इथं तर आपण येता की नाही येतच. आता तर इथं आपल्याला महादेवाचं मंदिर दिसलं. इथं एक पिंड आहे, तिथं एक पिंड आहे आणि इकडं हनुमानाचं. बजरंगबली की जय. हे असे टाक आहेत पाण्याचे. सगळं भरपूर आहे पाण्याचं टाक भरपूर आहे. इथं पाण्याची तुम्हाला कमीच नाही. आता आपण तिकडून आलतो, व्हिडिओमध्ये दिसते का नाही माहिती. अगं तिथून आलोय आपण, आता उतरूया. बघा अशा प्रकारचा चोर दरवाजा आहे. डायरेक्ट गडावरती निघण्यासाठी किंवा गडावरून डायरेक्ट इथे निघण्यासाठी हा चोर दरवाजाचा वापर केला जायचा पूर्वी काळामध्ये. तर ऑलमोस्ट आपण पार्किंग इथं केली आणि असा मार्ग करत करत आपण इथं आलो. एवढं वरती आलो. फुल भयानक अशी आहे सह्याद्री. माकडं नेमके खाली गेले, आम्ही उतरायचे. तर आपल्याला आता असं खाली उतरायचं. चल ती जातील तिकडे थांबून जातील, त्याचं नाही. चलो, तर आम्ही आता गड उतरतोय. जास्त व्हिडिओ नाही काढणार, सेफ्टी फर्स्ट. एक जण आता हे वरती घेतो. किती जण येतात उतरले असतात बघा. 10 नंतर आले की अशी गत होती, त्यासाठी लवकर या. हेल्मेट घालून खाली उतरतोय. सेफ्टी फर्स्ट भाऊ. आणि प्लस दुसरा एक हेल्मेट देऊ. त्यांनी बघितलं वाटतं एकाला टपलाय बसलं. वर एक जण मारलं त्याच्यावरचं खायला. शिवाजी फॉरेनर आहे का? हेल्मेट घालून सेफ्टी पहिली. सेफ्टी गारात कुठं पण देतो. टपल्या वरतात टपल्या. हेलमेट घालून सेफ्टी, फुल सेफ्टी. हेलमेट पहन के इधर उधर दिखता भी तो नहीं कुछ लेफ्ट राइट में. जय कांगणे, जय कांगणे. फोटो खींच दे मेरा भाऊ. जोश आवडला तुझा पण वरी. आता आम्ही येऊ आता लोटत.
परत म्हणू नको ढकललं कोणी. सो मित्रांनो, आता आम्ही पूर्ण गड खाली उतरले. आता आलो आम्ही पार्किंगमध्ये. आम्ही सकाळी 7 वाजता चालू केलं तर आता वाजले 10. आम्ही दोघं पोरं होतो म्हणून 3 तासात आम्ही गड पूर्ण केला. आता नेक्स्ट आम्ही चाललो दुसरीकडे. त्याचा एक ब्लॉग नक्की बघा. जास्तीत जास्त गड आपण 4 तास किंवा 4.5 तासमध्ये पूर्ण खालीवर चढून होऊन जाईल. ऑफ सीझनमध्ये जास्त आहे कारण खूप गर्दी आहे. एक 1 वे म्हणून त्याच्यामुळे वरची थांबवतात, खालची सोडतात, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे तिथं खूप वेळ जातो. नाही तर गड फिरायला बाकी काहीच नाही आहे. फक्त ते चढायला जिथं आहे ना मेन, तिथं लय वेळ जात आहे. तर चला, आणि माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, तुम्ही हे बघा, हे आहे हर्षवाडी गाव. हर्षवाडी ना, पूर्ण हर्षवाडी आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण गाव आहे अजून. मस्त गाव आहे. आपण काही बोला, सकाळी लवकर आलतो म्हणून लय भारी वाटलं होतं. सगळेच गर्दी यायला लागली. चला, आपल्याला धन्यवाद केलं यांनी.